नमस्कार मित्रमंडळी, आम्ही ठरल्याप्रमाणे श्री संत शिरोमणी मन्मथस्वामी देवस्थान श्री क्षेत्र कपिलधार या ठिकाणी निघालो आणि वाटेत जात असताना हे अतिशय सुंदर असं दृश्य, घाटाचे रस्ते व वळणावळणाचे रस्ते बघायला मिळाले. आणि खरं तर पावसाळ्यात हे दृश्य अतिशय सुंदर असंच बघायला मिळेल. पुढील वेळेस निश्चित या ठिकाणी पावसाळ्यातच जाणार. ॲग्रिकॉस मित्र कंपनीबरोबर आम्ही आलेलो आहोत श्री मन्मथस्वामी देवस्थान कपिलधार या ठिकाणी. आज सकाळी छत्रपती संभाजीनगरवरून गेट टुगेदरहून परत निघाल्यानंतर या ठिकाणी आम्ही जाता वाटेत देवदर्शनासाठी आलेलो आहोत. आम्ही मंदिराच्या आतल्या परिसरात आलेलो आहोत आणि या ठिकाणी मंदिर कसे दिसते आहे हे पण बघतोय. या ठिकाणी ओम नमः शिवाय लिहिलेलं आहे. बांधकाम अतिशय सुंदर आहे, कलाकुसरी सुंदर आहे. या ठिकाणी सभा मंडप आहे. या बाजूला पूर्णपणे वेगवेगळ्या रूम आहेत. या ठिकाणी जी माहिती आहे देवस्थानाविषयी ती सगळी माहिती लावलेली आहे. पंच कमिटीची माहिती आहे, देणगी काउंटर आहे. या ठिकाणी संपूर्ण जी माहिती आहे यामध्ये आपण रेकॉर्ड करून घेतोय. ही संपूर्ण माहिती, हा मंदिर परिसर या ठिकाणी आहे. आणि आतल्या बाजूला जे कीर्तन चालू आहे तेही आपण यात घेतोय. अगदी या वेळेस सुद्धा बरीचशी मंडळी आलेली आहेत. या ठिकाणी चालतंय ना, हे असं 100% Thank you.
या ठिकाणी सोलापूरला आलेले हनुमंत बसाटे आमचे मित्र आहेत. दिलीप कांबळे पंढरपूर, प्रशांत मोरे सोलापूर आणि अरविंद माने मंगळवेढा. या ठिकाणी जे सध्या दिसतंय ते तीर्थकुंड वगैरे इथं काही सूचना लिहिलेल्या आहेत आणि या ठिकाणी सगळी ही माहिती आहे. तर बरेच जण पायी लांबून प्रवास करून येत असतात. असं ही ठिकाण खरं तर या ठिकाणी पावसाळ्यात यायला हवं आहे आणि पावसाळ्यानंतर हे जे दिसेल हे अतिशय सुंदर दृश्य असेल. या ठिकाणी श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी संजीवन समाधी श्री क्षेत्र कपिलदार हे मंदिराच्या पुढच्या बाजूनं हा परिसर मी घेतोय आणि या ठिकाणचं जे डोंगर झाडाचं सौंदर्य आहे ते वेगळ्या पद्धतीचं आपल्याला दिसतंय. तर या ठिकाणी खरं तर निश्चित पावसाळ्यातच यायला पाहिजे. संत शिरोमणी महाराज की या ठिकाणी शिखर दर्शन व धारेकडे जाण्याचा रस्ता आहे आणि इथून जाऊन वरती आपण या ठिकाणी मंदिरात जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेऊ शकतो आणि या ठिकाणी आपल्याला इथून शिखर दर्शन होतं. तर असा हा कपिलधार परिसरातील एकंदरीतच असलेला हा अतिशय सुंदर असा परिसर आणि या ठिकाणी भरपूर आश्रम वगैरे राहण्याची सुविधा आहे. असं पूर्ण तिन्ही चारी बाजूने डोंगर आहेत. तर असा हा सुंदर परिसर या ठिकाणी आज आम्ही भेट दिलेली आहे.